हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि आज मी जाणार आहे अशा एका खास जागेवरती, आणि ती जागा कोणती आहे ती तुम्ही थंबनेल पाहून ओळखलंच असेल. आणि पावसाचे दिवस चालू, त्यासाठी मी रेनकोट घालून थोडं पॅक बिक होऊन घराच्या बाहेर पडतो आणि आपली गाडी काढतो. ॲक्च्युली गाडी नाही, घोडा. सो मित्रांनो, आज जाणार आहोत आपण घोरडेश्वरला. घोरडेश्वर मंदिर हे पुणे शहराजवळ असलेले प्राचीन गुफा मंदिर आहे. हे भगवान शंकराला समर्पित आहे. हे मंदिर पुण्यापासून 29 किलोमीटर मुंबई पुणे महामार्गाजवळ असलेल्या तळेगाव दाभाडे या गावाजवळ आहे. इथे 9 ते 10 बुद्ध लेणी आणि शिवलिंग पण आहे. हे शिवलिंग नंतरच्या काळात स्थापन झाले, ज्यावेळी हे मंदिर भगवान शंकराला समर्पित केले. इथे एक चैत्यगृह आणि विहार देखील आहेत. आणि इथलच्या एका विहारामध्ये विठ्ठल रुक्मिणीसोबत संत तुकाराम महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. असे म्हणतात की संत तुकाराम महाराज इथे ध्यान करत बसत, जसं की निगडीजवळच्या दुर्गा टेकडीवर आणि देहूजवळील भामचंद्र इथेही ते ध्यान करत बसत असत. आणि इथे असलेल्या लेण्यांमध्ये एका भिंतीवर एका ब्राह्मलिपीमध्ये शिलालेख पण लिहिलेला आहे. आत्ता आपण पोहोचलो आहोत पार्किंगमध्ये, आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. ही पहा, इथं आहे पार्किंग, आणि इथे आपल्याला जायचं आहे. आपल्याला वरती जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक तर या पायऱ्या, आणि दुसऱ्यासाठी आहे ट्रॅकिंगसाठी. इथून वर जात असताना मध्येच इथे गॅप आहे, म्हणजे काही अंतरावरती पायऱ्या नाही, आणि इथे खडक आहे. या खडकावून जायला लागतं आपल्याला. इथे शेवाळ पण आहे, सो पाय घसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी इथून थोडे जपून चालावं लागणार आहे. आणि इथे वरती आल्यानंतर असं काय आपल्याला नजारा पाहायला भेटतो. आणि या साईडला थोडा रिकामा भाग दिसतो, जिथून आत्ता आपण आलो. ही पहाड टेकडी, इथे पण आपण जाणार आहोत. आणि इथे वरती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आणि इथे काय काय आहे. आता है नहीं तो सीखना पड़ेगा. अगर सुबह सुबह संडास जाना है तो सिंगर बनना पड़ेगा, नहीं तो 2 किलोमीटर दूर रेलवे की पटरी पे
क्यों? अंदर कड़ी नहीं है रे. वर तर आलोय पण कुठून आलोय कसं आलोय आणि कुठे जायचं काही समजत नाही. मी इथे वरती आलो आहे आणि इथून तुम्ही खालचा नजारा पाहू शकता असं दिसतंय. आणि इथून मी तुम्हाला आणखीन काहीतरी दाखवणार आहे. हे बघा, हे आहे मावळमधील असणारं पर्यटन स्थळ कुंडमळा. 15 जून 2025 रोजी इथे एक दुर्घटना झाली. इथे पाहू शकता हा पूल कोसळला आहे. हा पूल कोसळून इथे काही लोक वाहून पण गेले आणि काही लोक जखमी पण झाले. सो बाहेर कुठे जाताना पावसाळ्याचे दिवस आहे तर स्वतःची थोडी काळजी घ्या आणि जिथे जाणार आहात तिथलची थोडी माहिती घ्या आणि मगच तिथे जा. आणि वरती आल्यानंतर अशा वाटा पाहायला भेटतात. कोणत्या वाटेने जावं काही समजत नाही. तरी पण मी या वाटेने जातो वरती. पाहूया वरती काय आहे. तर आपण इथं वरती आलेलो आहोत आणि इथं एक हे पाणी साठवण्यासाठी एक थोडं म्हणजे पूर्वीच्याच काळातलं आहे. हे पहा इथे लिहिलेलं आहे की पाण्यामध्ये कचरा टाकू नये. सो कुठेही कचरा करू नका. इथे बघा, इथे पण तेच लिहिलेलं आहे, पाण्यामध्ये कचरा वगैरे करू नका असं काहीतरी लिहिलेलं आहे. आणि इथे मुले तेच करतायत. वरती आल्यानंतर ते काका भेटतात, ते लिंबू सरबत वगैरे काहीतरी विकतायत. हे बाह्य आहे करवंदाचं झाड. हे आहे गौंजेमधलं क्रिकेट स्टेडियम. सो आपण आलो टेकडीच्या शेवटच्या टोकाला. इथून स्टेडियम खूप स्पष्ट दिसत आहे आणि इथून पाहू शकता ही आहे ट्रॅकिंगचा रस्ता. हा गौंजीमधून हा येतो. काही मिनटं अगोदर कसं वातावरण होतं आणि लगेच पाऊस चालू होतो. सो मला पण पावसात भिजायची खूप इच्छा होती. रेनकोट असून पण मला माहीत होतं खाली तर भिजणार आहे म्हणून मी पूर्ण भिजलो. आपण येताना जे अंकल पाहिले होते ते बघा, पावसात त्यांनी रेनकोट आणला त्यासाठी थांबलेत व्यवस्थित. सो मी तर पूर्ण भिजलो होतो आणि इथे येणारे सर्व माणसं भिजलेच होते. इथून खाली येताना तर काहीच नव्हतं, जाताना पूर्ण पाणी वाहत आहे. सो जाताना खूप जपून जायला पाहिजे. आणि समोर तर दिसत तर काहीच नाही. सो कसं बसं करत मी खाली आलो आहे. आल्यानंतर आपण पाहू शकता इथे जाताना कसं होतं आणि आता येताना कसं आहे. वरती जाता मी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन गेलो, पण शिवलिंगच्या साईडला मी गेलो नव्हतो. त्या साईडला शिवलिंग आहे आणि लेण्या पण आहेत या साईडला. सो आपण जाऊन पाहूया. मी इथे येऊन पोहोचलो आहे आणि इथेच आहे शिवलिंग आणि लेण्या. दर्शन घेण्यासाठी आपल्याला इथून आतमध्ये जायला पाहिजे. इथून सरळ पुढे गेलं तर आपल्याला लेण्या वगैरे इथून पुढे पाहायला भेटतील. आपण आधी हे मंदिर पाहूया. ही जी जागा आहे इथे पूर्वीचे लोक ध्यान करत बसत असत आणि त्या अशा 3-4 रूम आहेत. दर्शन वगैरे घेऊन मी निघतो वापस आणि आपण तिथून पुढचा एरिया काय कव्हर केलेला नाही कारण आता पाऊस वगैरे आला. सो नेक्स्ट टाईम जेव्हा पण आपण येऊ त्यावेळेस पूर्ण एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सो ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला इथून पुढे असेच ब्लॉग पाहण्यासाठी. सो बाय बाय आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.